ओम अज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितस्मै गुरुवे नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणि निर्विशेष शून्यवाजी पाश्चात्यदेशतारिणि जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. उपस्थित सर्व भक्ता स्वागत आहे आपल्या भक्तिशास्त्रीच्या वर्गामध्ये. भक्तिशास्त्रीचा दुसरं पुस्तक आहे श्री उपनिषद, त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर तुम्ही अभ्यास करून पहिला जे पुस्तक आहे उपदेशामृत, जे रूप गोस्वामींनी लिहिलेलं आहे, तर त्या पुस्तकावर आपण चर्चा केली आणि अभ्यास केला तुम्ही आणि ऑफलाईन परीक्षा दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद. तर आता आपण जो दुसरं पुस्तक आहे, तर महत्वाचं पूर्ण आहे की या भक्तिशास्त्री कलाचा उद्देश काय आहे हे जाणलं पाहिजे. महत्वपूर्ण, बऱ्याच वेळा आपण उद्देश विसरून जातो आणि स्पर्धाच भाव ठेवतो आपण. तर हे भक्तिशास्त्रीचा उद्देश आहे शास्त्रात चांगल्या प्रकारे अध्ययन करणे. ही चार पुस्तक आहेत: उपदेशामृत, ईशोपनिषद, भक्तिरत्न सिंधू आणि श्रीमद भगवद्गीता. तर एवढे जरी इस्कॉनच्या भक्तांनी एवढे जरी अध्ययन करून तत्वज्ञान समजलं, तर इस्कॉनचे सर्व काही तत्वज्ञान आहे प्रभातांनी लिहिलेलं, एवढं रात्र देव जागून ते सर्व तत्वज्ञान आपण समजू शकतं आणि आपण आपल्यासाठी भक्ती करू शकतो चांगल्या प्रकारे आणि प्रचार नंतर दुसऱ्याला करू शकतो. तर त्यासाठी चार फार महत्वपूर्ण आहे. तर भक्तीचा जरा उद्देश आहे तत्वज्ञान समजणे, हा उद्देश आहे. सर्टिफिकेट प्राप्त करणे, ब्राह्मदीक्षा होणे किंवा त्या गोष्टी वेगळ्या आहेत. तर तो उद्देश बाजूला ठेवला पाहिजे आपल्याला. तर पहिलाच समजलं पाहिजे की मला हे शास्त्र तत्वज्ञान जाणायचं आहे, पण दुसरी कुठली माझी इच्छा नाही आहे भक्तीच्या पाठीमागे. मला फक्त शास्त्र समजून घ्यायचं आहे, अभ्यास करायचा आहे. परीक्षा आणि परीक्षा आपण ज्यावेळी देतो त्या चांगल्या प्रकारे अभ्यास करतो आपण. तर काही भक्त म्हणतात की आम्हाला परीक्षा द्यायची नाही, आपल्याला फक्त क्लास अटेंड करायचा आहे. तर मला माहित नाही ते किती अभ्यास करतील, कारण परीक्षा देणारे पण लोक अभ्यास करत नाही, तर परीक्षा न देणारे लोक किती अभ्यास करतील. आणि अभ्यास केल्यामुळे तत्वज्ञान समजून येईल. तर हा एक उद्देश आहे. तर हा उद्देश मनामध्ये ठेवून हे भक्तिशास्त्रीचं आपण हे उपस्थित राहिलं पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. तर उपदेश अमृत ग्रंथ आहे, रूप गोस्वामीने लिहिला होता. उपदेशाचा अमृत आहे. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे भक्तीमध्ये, सुरुवातीला महत्वपूर्ण आहे ते. तोपर्यंत भक्तीमध्ये आपण प्रगती करू शकत नाही. सर्वांना भक्तीमध्ये प्रगती करायचं आहे म्हणून आपण भक्तियात्रेमध्ये आलोय. भक्तियात्रेचा उद्देश आहे भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी. तर मला वाटतं मला भक्तीमध्ये प्रगती करायची नाहीये, आहे तर पहिल्या वर्गामध्ये थांबायचं आहे. तर त्याच्यासाठी भक्ती जास्त रोग आहे. काय लाभ होईल पण आता एवढा एक फायदा नाही त्याला. पण हे मनामध्ये ठेवलं की मला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे. आता मी ज्या स्तरावर आहे मला आणखी पुढे प्रगती करायची आहे, तर त्यासाठी हे भक्तिशास्त्री उद्देश आहे. तर ठीक आहे, जास्त वेळ घेणार नाही. तर आता आपण उपदेशामृतचं परीक्षा दिली, अभ्यास केला तुम्ही चांगल्या प्रकारे आणि ते जीवनामध्ये तुम्ही पालन करालच, अपेक्षा आहे. आणि एक दिवसाचं नाही, पण हळूहळू थोडं थोडं तुम्ही पालन करा जीवनामध्ये. तर आज आपण दुसरं पुस्तक आहे श्री ईशोपनिषद. तर ह्याचं विस्तारित वर्णन जे आहे, उपनिषद, ईश म्हणजे भगवंत, उप म्हणजे जवळ, निषद म्हणजे बसणे, म्हणजे भगवंताच्या जवळ बसणे. जसं आज उपवास आहे एकादशी, उपवासाचा काय अर्थ आहे? भगवंताच्या जवळ निवास करणे. भगवंताच्या जवळ निवास करणे म्हणजे काय? भगवंताच्या जास्तीत जास्त कथा, कीर्तन, श्रवण, नामजप, आध्यात्मिक कार्य करणे, भौतिक कार्य करायची नाही. तर हा उपवासाचा अर्थ आहे. त्याच प्रकारे ईशोपनिषद म्हणजे भगवंताच्या जवळ किंवा गुरुच्या जवळ बसून काय करणे? श्रवण करणे. उप म्हणजे जवळ, निषद म्हणजे बसणे. तर हे ईशोपनिषद आहे. तर हे तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये, हे जे आपण चर्चा करणार होतं ते नाहीये. फक्त ते प्रस्तावना किंवा भूमिकांपासून त्याच्यामध्ये आहे. तर उपनिषद आहे ची व्याख्या, उपनिषदाची व्याख्या काय आहे? तर हे 108 उपनिषद आहेत. 18 पुराण, 108 उपनिषद. दरवाजा बंद करून घ्या. तर 108 उपनिषद आहेत. त्यापैकी 10 ते 11 उपनिषद आपल्या स्कॉनच्या पुस्तकामध्ये आहेत. इकडे येऊ शकतो समोर समोर. चप्पल अलाउड नाही तुला. बाहेर ठेवा, बाहेर बाहेर. हा, हा.
तर हे उपनिषद आहे, त्याची व्याख्या आहे. 108 उपनिषद आहेत, त्यापैकी हे श्रीपादांनी ईशोपनिषद हे निवडलेलं आहे, आणि ते भगवंताच्या बद्दल काय करते, माहिती देते आपण. भगवान श्रीकृष्णाबद्दल, भगवान कोण आहेत, त्यांना कसं जाणलं पाहिजे त्याच्याबद्दल, ईश म्हणजे भगवंताबद्दल वर्णन या. तर हे 108 उपनिषद आहेत, त्यापैकी 10-11 उपनिषदाचं लिस्ट आहे फक्त, पण एकाच उपनिषदाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि भगवद्गीतेला म्हणलेलं आहे की 18 पुराण आणि 108 उपनिषद संपूर्ण सार भगवद्गीता आहे. सर्व उपनिषदो गावो दुग्धा गंपवालनंदना पार्थो वत्स सुधीर भक्ता दुग्धन गीता मृत्यूना. तर भगवद्गीतेच्या सुरुवातीला गीता महात्म्यामध्ये हे शंकराचार्य लिहितात की भगवद्गीता काय आहे, अशा प्रकारे. तर उपनिषद याची व्याख्या आहे. उप म्हणजे जवळ, नि म्हणजे खाली, आणि शद म्हणजे बसणे, म्हणजे भगवंताच्या जवळ किंवा गुरुच्या जवळ बसून श्रवण करणे. उपनिषद. ईश म्हणजे भगवंत, आणि पुढे आहे की उपनिषदचा अर्थ गुरुच्या जवळ शिकण्यासाठी बसणे. ऑनलाईन नाही, ऑफलाईन. तर आता टेक्नॉलॉजी एवढी झालेली आहे, तर काही सुविधामुळे आपण ऑनलाईन राहतो. पण ज्यावेळेस व्यास मुनी हे जे संपूर्ण सुखदेव गोस्वामी परिषद महाराज हे करत होते, ते सर्व साधू ऋषी कसे बसले होते, समोर बसले होते. ऑफलाईन किती होते, 80,000. 80,000 ऋषी बसले. तुम्हाला की त्यांची खाण्याची पिण्याची काही व्यवस्था नव्हती. आपल्या झोपडीमध्ये बसले होते, कुठल्या प्रकारचे इंटरनेट नाही, काही नाही. तर आम्ही नैमिषारण्यामध्ये गेलो होतो. सूत गोस्वामीने सौनकादी ऋषींना कथा सांगितली भागवतची नंतर 500 वर्षापूर्वी. तर 80,000 ऋषी श्रवण करत होते. कुठं होते ते, आपापल्या कुटीरमध्ये बसले होते. सुखदेव गोस्वामी इथं सांगत होते, आणि श्रवण ऐकायला जात होतं. लाऊडस्पीकर नाही, काही काही नाही, मायक्रोफोन नाही, जिली नाही, 500 वर्ष काही सुविधा नव्हती. तर हे पहिली पद्धत होती. म्हणून तेच हे ठेवून संपूर्ण उपनिषद म्हणजे गुरुच्या जवळ शिकण्यासाठी बसणे सर. आणि त्यावेळेस गुरुकडून शिष्य श्रवण करायचा. श्रुतीधर असायचे, एकदा श्रवण केलं लक्षात राहायचं त्यांचं. आता इथं आपण श्रवण केलं, बाहेर गेल्यानंतर काय करतो, सर्व आपण विसरून जातो. तुमचे येतील ना, त्यांना एक एक देत जावं, त्यांना सांगत जावं घ्या म्हणजे. ठीक आहे. तर गुरुच्या जवळ शिकण्यासाठी बसणे, तर हा उपनिषदाची व्याख्या. तर उपनिषद हा पुढे आहे की वेद काय आहे, वेदाबद्दल वर्णन आहे. वेद काय आहे, बऱ्याच वेळा नाही माहिती. 18 पुराण, 108 उपनिषद, त्यांचं सार जे काय आहे भगवद्गीता आहे. उपनिषद. तर वेद काय आहे, तर हे उपनिषद आहे, ते वेदाचाच एक भाग आहे. तर वेद म्हणजे काय आहे, वेद म्हणजे ज्ञान आहे, आणि वेदांत म्हणजे ज्ञानाचा शेवट. ज्ञानाचा शेवट काय आहे, वेद म्हणजे ज्ञान, वेदाची व्याख्या पडल्या तर वेद म्हणजे ज्ञान आहे, आणि ज्ञानाचा शेवट काय आहे, भगवंताला जाणणे. म्हणून प्रभाताचं नाव आहे भक्ती वेदांत स्वयंप्रभा. संपूर्ण असा सार प्रभाताने जाणलेला आहे, भक्तीचं वेदांत संपूर्ण. त्याच्या पलीकडे भक्तीबद्दल कुठल्या प्रकारचं हे नाहीये. तर म्हणून त्याला भक्ती वेदांती कधी. वेद काय आहे, वेद म्हणजे ज्ञान आहे. तर देवतांच्या प्रसन्नासाठी पुरोहितांनी केलेले मंत्र पठण, हे ज्ञान जे आहे, तर देवतांच्या प्रसन्नासाठी पुरोहित आहेत अनेक प्रकारचे, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्याचे पठण केलेलं आहे. म्हणून त्याला वेद म्हणतात. तर वेदाचे 4 भाग आहेत, तुम्हाला माहित आहे. सामवेद, ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तर हे पण अनेक अनेक ऋषींनी लिहिले आहे. ऋग्वेदावर अनेक लिहिलेलं आहे, सामवेदावर अनेक लिहिलेलं आहे, अशा अनेक अशा प्रकारे वेगवेगळ्या ऋषींनी लिहिलेलं आहे. पण हे त्याचे मूळ जे आहेत, तर हे 4 भाग आहेत. तर आता आपण जर हे चारही जर पुस्तक वाचण्यासाठी बसलो, तर एवढे मोठे मोठे पुस्तक आहेत ते. आम्ही ज्यावेळेस लोकांना सांगतो की भगवद्गीता तुम्ही वाचा, तेव्हा आम्हाला वेद पाहिजे म्हणतात. आणि एक वेदाचं पुस्तक एवढं मोठं असतं, आणि घरामध्ये लावायला पण ठेवलं असतं त्याने. प्रत्येकाची हे उचलून उघडून वाचायला त्याला वेळ नसतो. भगवद्गीता 500-700 पानाची आहे, लोकांना वाचायला वेळ नसतो. सर्वांचा सार उपनिषद सार आहे, आम्हाला वेळ नाही म्हणतात. वेद कधी वाचणार आपण. म्हणून वेदाचे 4 भाग आहेत. पहिले एकच वेद होता, तर त्याचे 4 भाग केले. तर ह्याचा उद्देश काय आहे, वेदाची स्थापना काय. काही लोक आहेत, लोकांना वेद आवडतात, वेदाचं पालन करणे, वेद पठण करणे. कारण वेदाचा उद्देश कशासाठी आहे, जे लोक जीवनामध्ये काहीच कार्य करत नाहीत, म्हणजे त्यांना जसं
गाढवाला काहीतरी गाजर दाखवतो ना आपण, बुवा हे तुला दाखवून त्याकडून काम करून घेणे. तर त्या प्रकारे जे लोक भगवंताची भक्ती करत नाहीत, तर त्यांना दाखवलं सांगितलं पाहिजे, बा तुम्ही हे ऋग्वेदाचं आचरण करा, तुम्हाला हे प्राप्त होईल. यजुर्वेदाचं आचरण करा, हे प्राप्त होईल. सामवेदाचं आचरण करा, तुम्हाला हे प्राप्त होईल. अथर्ववेदाचं पालन करा, तुम्हाला हे प्राप्त होईल. हे केल्याने हे प्राप्त होईल. म्हणजे याच्यामध्ये शुद्ध भक्ती नाहीये वेदाच्या आचरणामध्ये, पण लोकांना शून्यातून वैर काढण्यासाठी. जसं बुद्धाने, आपण चर्चा करत होतो, बुद्धाने म्हणले की वेद वगैरे काही नाहीये, वेद न मानेल बुद्ध होईल नास्तिक. कारण लोक वेदाच्या नावावर काय करत होते, पशुबळी करत होते, मारत होते, संपूर्ण पशुची हत्या करत होते. तरी ते थांबवण्यासाठी बुद्ध आले, म्हणले की वेद वगैरे काही नाही. म्हणून ते लोकांना ते शून्यवादापासून शून्यवाद, सर्व शून्यवादाचा प्रचार केला. ते सर्व शून्य आहे का? नाही. भगवंत आहेत, जीव आहे, अशा प्रकारे. तर हे चार भाग आहेत वेदाचे. पहिला आहे ऋग्वेद, अग्नी आणि इंद्राचे स्तोत्र. तर ह्याच्यामध्ये, या ऋग्वेदामध्ये अग्निदेव आणि इंद्राचं संपूर्ण स्तुती केलेली आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये दुसरा आहे यजुर्वेद, यज्ञ आचरणासाठी केलेले निर्देश. यज्ञ यज्ञाचं जे आहे, भगवान विष्णूसाठी यज्ञ करतो, तर ते जीवनामध्ये पालन करायचं आहे. तर त्यासाठी काय काय नियम आहेत. यजुर्वेदामध्ये फक्त नियम आहेत यज्ञाचे. ज्यांचा तुम्ही यज्ञ करणार आहे, अग्निदेवाचा, इंद्रदेवाचा स्तोत्र पाठ करणार आहे, तर ते जीवनामध्ये कसं आचरण केलं पाहिजे, त्यासाठी नियम दिले आहेत त्याच्यामध्ये, निर्देश, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर यजुर्वेदामध्ये आहे. तिसरा आहे सामवेद, सोमाची स्तुती, म्हणजे चंद्र आहे, तर चंद्राची स्तुती केली आहे, चंद्राचं गुणगान केलेलं आहे सामवेदामध्ये. आणि चौथा आहे अथर्ववेद. तर अथर्ववेदामध्ये म्हणणं आहे श्रवण ऐकलं पाहिजे. श्रवण कसं केलं पाहिजे? रोग निवारण, काही ती बिमारी झालेली आहे, तर अथर्ववेद वाचन केल्याने त्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे. एका दृष्टीने धन्वंतरी टाईप असू शकतं, की तुमची हे बिमारी झालेली आहे, तर हे तुम्ही पालन करा, तुमचे रोग ठीक होईल. तर हे अथर्ववेदामध्ये वर्णन आहे. रोग निवारणाचं धार्मिक विधीसाठी मंत्र पठण, शुद्ध भक्तीसाठी नाही. हे चारही याच्यामध्ये शुद्ध भक्ती नाहीये. काहीतरी प्राप्त व्हायचं आहे, करायचं आहे, त्या उद्देशाने आहे. पण शून्यातून लोकांना वर काढ. तर रस्त्यावर जाणाऱ्या माणसाला तुम्ही सांगितलं डायरेक्ट हरे कृष्णा जप कर, अभ्या गोपीनाथ मंदिर ये, म्हणजे कधी येणार नाही. पण त्या व्यक्तीला अरे त्या ठिकाणी प्रसाद चांगला भेटतोय, गोविंदा रेस्टॉरंट आहे किंवा हे आहे, ते खाण्यासाठी तो ठिकाणी येईल. तर त्या प्रकारचं आहे हे वेद. म्हणजे काहीतरी लोकाला थोडं हे देणे, प्रलोभन देणे, जेणेकरून लोक आकर्षित होतील. तर अशा प्रकारे, तर हे आहे अशा प्रकारे. तर सर्वान रोग आहे, सर्वान करून रोग निवारण, तसे धार्मिक विधीसाठी मंत्रपठण करणे. तर हे वेदाचे चार भाग आहेत. हे तुमच्या परीक्षेमध्ये येणार नाही, पण हे पूर्ण वेद म्हणजे काय, उपनिषद मध्ये काय, ह्याची व्याख्या या ठिकाणी आपण ज्याची चर्चा करणार आहोत, तर ते काय आहे हे समजणं फार महत्वाचं आहे. तर तेच आपण नाही समजलं, त्याचा अर्थच नाही समजला आपला, उपनिषद किंवा ईशोपनिषद, त्याचा अर्थ जर नाही समजला, तर आपण पुढचं जे पुस्तक आहे समजू शकणार नाही. तर म्हणून हे आपल्याला पळायचं नाही, पण समजून घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे आपल्या बुद्धीनुसार. तर हे वेदाचे चार भाग आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तुमच्या नोट्समध्ये आहेत ना, ते नोट्समध्ये पण आहेत, तुमच्या पुस्तकामध्ये नाही, नोट्समध्ये आहेत. तर उद्देश आहे, वेदाचा उद्देश, चार वेद पाहिला. तर मग हे वेद कशासाठी? मग मी पहिला अगोदर सांगितलं की भौतिक इच्छासाठी प्रोत्साहित करणे. तर हे केल्यानंतर हे प्राप्त होईल, ते केल्यानंतर ते प्राप्त होईल, ते केल्यानंतर ते प्राप्त होईल. तर ही भौतिक इच्छा प्राप्त करण्यासाठी दोर बंद करा म्हणायचे. तर भौतिक इच्छाला हे करण्यासाठी, प्रलोभन देण्यासाठी वेदांचा उद्देश आहे. म्हणून गीतेमध्ये बघून म्हणतात की वेदेश सर्व आम्ही वेद वेदांतर विधेय, बहुतेक 15 अध्यायामध्ये बघून म्हणतात की वेदाचा उद्देश आहे मला जाणणे, सर्व वेदाचा उपनिषद सारा आहे मला जाणणे. पण या ठिकाणी जे लोकांकडे काहीच ज्ञान नाही, तर त्या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, म्हणून हा वेदाचा उद्देश आहे. भौतिक इच्छासाठी प्रोत्साहित करणे, जे आध्यात्मिक इच्छा नाहीये. भक्तीसाठी वेद पालन करायची आपल्याला आवश्यकता नाही. फक्त भगवद्गीता, भागवतचं अध्ययन करा, भक्ती प्राप्त होईल, कृष्णाला समजू शकतो. उदाहरण दिलेलं आहे मैथून जीवन. तर मैथून जीवन पाहिजे असेल, ज्याच्या इंद्रिय तृप्त करायचं, इंद्राची पूजा करा.
मैथून ज्योत पाहिजे असेल तर इंद्राची पूजा करा. तर हे वेदामध्ये वर्णन आहे उद्देशाचा. दुसरं आहे चांगली संतती पाहिजे असेल, पुत्रप्राप्ती पाहिजे तर प्रजापती दक्ष आहे किंवा प्रजापती ब्रह्माजी आहेत त्यांची पूजा करा. तर हे संपूर्ण वेदामध्ये वर्णन केलेलं आहे संपूर्ण. पण भक्तांना या कुठल्याही गोष्टी नको आहे. तिसरं आहे संपत्ती पाहिजे, धन पाहिजे. दुर्गादेवी, हे की नाही, सर्व पैसा पाहिजे. पैसा बोलताय चालताय सर्व पैसा असेल तर सर्व काम होतात. पैसा पाहिजे सर्व. संपत्ती पाहिजे, ऐश्वर्य पाहिजे. दुर्गादेवीची पूजा करतात. नवरात्राला आता येणार आहेत, भरपूर लोक पूजा करतात. का पाहिजे? पैसा पाहिजे. पण भक्ती नाही पाहिजे दुर्गादेवीकडे. त्याच्याकडे संपत्ती पाहिजे. पण कृष्ण अनंत कोटी ब्रह्मांड नाही, सर्व संपत्तीवान आहे भगवंत. कृष्णाची भक्ती केल्या सर्व काही आपल्याला प्राप्त होऊ शकतं. त्याची वेळ करायची गरज नाही. पण ते ज्ञान नसल्यामुळे लोकांना हे दिलं जातं की बाबा तुम्ही ह्याची पूजा करा, ही प्राप्त होईल, ती पूजा करा. मग हळूहळू त्याचा स्तर वाढत जाईल आणि नंतर मग ते भक्ती करते. चौथा आहे शक्ती पाहिजे असेल, अग्निदेव आहेत, शक्ती पाहिजे, त्यांना बलाढ्य शक्तिमान बनायचं आहे, तर त्याच्या अग्नीची पूजा करतात मग. आणि धन पाहिजे असेल तर वसू, किती आहेत? 8 वसू आहेत, त्यामध्ये अष्टवसू. तर धन पाहिजे असेल, संपत्ती वेगळा आहे आणि धन वेगळा आहे. संपत्ती म्हणजे दुर्गादेवी, आता मला वर्णन कर. संपत्ती म्हणजे भौतिक ऐश्वर्य असू शकते काहीतरी, पण धन म्हणजे हे लक्ष्मी असू शकते अशा प्रकारे. तर दोन्हीमध्ये अंतर आहे. संपत्ती दुर्गा आहे, धन म्हणजे वसू आहेत. आणि शरीर, चांगलं तंदुरुस्त शरीर पाहिजे तर भूमिदेवीची पूजा करतात. पृथ्वी आहे ना, भूमीची पूजा करतात. चांगलं शरीर प्राप्त होईल आपल्याला तशा प्रकारे. तर म्हणून ह्या सर्व जे आपण चर्चा करतोय भौतिक उद्देशासाठी, असे अनेक त्यामध्ये वर्णन असतील. जे सर पाहिलं की ह्या हे वेद केल्यानं हे काय होईल, ते केल्याने काय होईल, असं पूर्ण लिस्ट वाढतं, संपूर्ण चर्चा होईल. पण ह्याचा उद्देश आहे, ह्या वेदाचा उद्देश आहे हे प्राप्त करणे. तर त्यासाठी हे लोक काय करतात, तिची पूजा करतात. प्रोत्साहित करणे म्हणजे शून्यामधून त्यांना वर काढणे अशा प्रकारे. तर हे पण जीवनामध्ये आवश्यक आहेत. तुम्ही डायरेक्ट जर सांगितलं की भक्ती करा, हरे कृष्ण जप करा, तो कोणी करणार नाही. पण त्यांना सांगितलं तुम्ही हे करा, तुम्हाला हे प्राप्त होईल, ते करा, ते प्राप्त होईल. तर लोक हळूहळू भक्ती करतील भगवंताची आणि भक्तीमध्ये प्रगती होते. तरी का करावे? तर हे सांगितलेलं आहे की हे केल्यानं तुम्हाला हे प्राप्त होईल. तर मग का केलं पाहिजे? करण्याचं कारण काय? नाही केलं तर चालणार नाही का? का करायला पाहिजे? तर दिव्य जीवनाकडे पुढे जाण्यासाठी गती मिळते. तर दिव्य जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनाकडे पुढे जाण्यासाठी गती मिळते म्हणजे प्रगती होते आपली. पहिल्यातून दुसऱ्या वर्गामध्ये आपण काय करतो? प्रगती करतो. त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे? वेदांचं पालन केलं पाहिजे जीवनामध्ये. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद. तुम्ही कोणी आज बघताय की ठीक आहे याचं पालन न करता आपण भक्तीमध्ये येऊ शकतो. असं की नाही की हे पालन केल्यानंतर आम्ही भक्ती करू, असं नाही. त्याचे पण काही काही भक्त आहेत डायरेक्ट इस्कॉन मध्ये आले, गीता भागवत वाचलं, श्रवण केलं आणि भक्त बनले. पण काही काही लोकांना हे जीवनामध्ये आवश्यक आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पाहिजे लोकांना जीवनामध्ये. तर त्यासाठी हे वेद दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही त्याचं पालन कराल आणि हळूहळू भक्तीमध्ये तुम्ही प्रगती करू शकता. उपनिषदाच्या जवळ गेल्याने आत्मसाक्षात्काराची संधी मिळते. उपनिषदांच्या जवळ गेल्याने, उपनिषद उप म्हणजे जवळ, निषेध म्हणजे गुरुच्या जवळ बसून श्रवण करणे. तर गेल्याने आत्मसाक्षात्काराची संधी आपल्याला प्राप्त होते. तर आत्मसाक्षात्कार मी भगवंताचा सेवक आहे, भगवंताची भक्ती करणं माझं कर्तव्य आहे, हा खरा आत्मसाक्षात्कार आहे. त्याची भक्ती भगवंताची करणार. तर ह्याच्यासाठी आपल्याला हे केलं पाहिजे. तर अंतिम निर्णय आहे याचा, वेदाबद्दल आपण चर्चा करतोय. अंतिम निर्णय आहे ऋग्वेदामध्ये वर्णन आहे, तद विष्णू परमपदम. ऋग्वेदाचा एक मंत्र दिलेला आहे, तद विष्णू परमपदम. वेद आम्हाला विष्णू आराधना करण्यासाठी सल्ला देतात. वेदाचा उद्देश आहे की आम्हाला विष्णूची आराधना करण्यासाठी आम्हाला सल्ला देतात वेद. म्हणून आपण काय करतो? वेदाचं पालन केलं पाहिजे जीवनामध्ये. वेद म्हणजे ज्ञान आहे, ज्ञानाचा वेदांत सेवा आणण्याचा. विष्णू आराधना करण्यासाठी आपल्याला सल्ला देतात. तर म्हणून हे ऋग्वेदामध्ये वर्णन आहे, 1, 2, 22, 22 आणि 20 मध्ये. म्हणून आपल्याला वेदाचं पालन केलं पाहिजे.
गीतेमध्ये वेदांचा उल्लेख आहे. गीतेमध्ये पण वेदाचा उल्लेख आहे. काय उल्लेख आहे वेदांचं प्रयोजन आहे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 46 श्लोकामध्ये. यावनार्थ उदपाने सर्वता संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्रह्मणस्य विजानता. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 46व्या श्लोकामध्ये. तर आपल्या अभ्यासक्रमाचा शेवटचा भाग आहे, त्यामध्ये आपण विस्तारित चर्चा करणार आहोत. पण याचा संदर्भ दिलेला आहे की वेदाचा उल्लेख कुठल्या कुठल्या शास्त्रामध्ये आहे. ऋग्वेदामध्ये आहे. आता हे भगवद्गीतेमध्ये आहे. वेदाचे प्रयोजन वर्णन कुठे केलेलं आहे, तर हे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 46व्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे की वेदामध्ये. काय याचा अर्थ काय? एका छोट्या विहिरीचे सर्व कार्य एका मोठ्या जलाशयाद्वारे लवकर होते. एका छोट्या विहिरीचे सर्व कार्य एका मोठ्या जलाशयाद्वारे लवकर होतात. तर आपण पाहिलं की छोटी विहीर असते 10 बाय 10ची. किती खोदलं तर त्याचं पाणी छोटंच असतं ना, पाणी जास्त असतं. पण एका तलाव जर खोदला तर तलावाकडे गेलं तर भरपूर पाणी भेटेल त्या ठिकाणी, पण विहिरीमध्ये कमी पाणी असतं. म्हणून त्याच प्रकारे वेदाचं प्रयोजन आहे की छोट्या विहिरीचे सर्व कार्य एका मोठ्या जलाशयाद्वारे लवकर होतात. म्हणून काय करतो आपण? वेदाचं जीवनामध्ये पालन करतो. त्याचप्रमाणे वेदाचे आंतरिक तात्पर्य जाणाऱ्या त्याचे सर्व लाभ मिळतात. म्हणून वेदाचे आंतरिक जे तात्पर्य आहे, वेदाचा उद्देश काय आहे, त्या जाणाऱ्या त्याचे सर्व लाभ प्राप्त होतात. तर या ठिकाणी असं पण म्हणू शकतो की वेदांचं त्यांना पूर्ण ज्ञान झालेलं आहे, तर त्याला तलाव प्राप्त झालेला आहे. पण वेदाचं त्याला छोटं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तो कशाप्रमाणे आहे? विहिरीप्रमाणे. तर अशा प्रकारे छोट्या विहिरीचे सर्व कार्य मोठ्या जलाशयावर लवकर प्रयोग होतात. तर हे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 46 श्लोकामध्ये याचं वर्णन आहे. म्हणून जास्तीत जास्त लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? वेदांचा उद्देश हे जाणणं फार आवश्यक आहे. हा, चालू आहे, एसी चालू आहे, बंद आहे? चालू कर ना म्हटलं. चालू करा. तर हे वेदाचा उद्देश आपण पाहिला. आता पुढे आहे वेदांचं प्रयोजन पाहिलं आपण की वेदांचा वेद कशासाठी निर्माण केलेले आहेत. तर हे छोट्या विहिरीचे कार्य मोठ्या तलावाद्वारे प्राप्त होतं, त्याच प्रकारे म्हणून त्याचप्रमाणे वेदाचे आंतरिक तात्पर्य जाणं त्याचे सर्व लाभ मिळतात. वेदाचा थोडा जरी छोटासा अर्थ समजला तुम्ही तर थोडा लाभ मिळेल. पण वेदाचा पूर्ण जर उद्देश जाणला, वेदेचे सर्व आम्ही वेद वेदांत करते वेदेचं, तर संपूर्ण लाभ वेदाचे प्राप्त होतात. तर दुसरं आहे हे आपल्याला आपण बी आहे कामनापूर्ती. दुसऱ्या अध्यायातील 42 श्लोकामध्ये वर्णन आहे की वेदांचा परत काय आहे, उद्देश काय आहे, प्रयोजन कामनापूर्ती करण्यासाठी भौतिक लाभ प्राप्त करायचे आहे. तर त्यासाठी पण ते आपल्याला वेद प्राप्त करून देतात. या मिमा पुष्पतावाच्या प्रवदंत्या प्रवेशिना वेदवादरता पार्थ ज्ञानस्तोतिवादिना. अलंकारिक शब्दाच्या प्रती अत्याधिक आसक्त राहतात. वेदाची भाषा जी आहे त्याला म्हटलं की फ्लावरी भाषा म्हटलेली आहे. वेदाची भाषा फ्लावरी, जसं आकाशामध्ये पुष्प आहेत अशा प्रकारे, पण आकाशामध्ये काही पुष्प नसतात. तरी वेदाची जी भाषा आहे फ्लावरी भाषा असते. म्हणजे दिसायला फार सुंदर दिसते अशा प्रकारे, बोलण्यासाठी पण सुंदर दिसते, पण पालन करण्यासाठी अवघड असते अशा प्रकारे. तर मग अशा प्रकारे अलंकारी शब्दाच्या प्रती अत्याधिक आसक्त असतात की हे मी प्राप्त केलं तर मला हे प्राप्त होईल. ते स्वर्ग प्राप्ती, चांगला जन्म, शक्ती इत्यादी विविध सकाम कर्मासाठी सांगतात. तरी फ्लावरी भाषा आहे. तर ते काय सांगतात, तुम्ही हे करा, धर्मयज्ञ करा, तपोयज्ञ करा, हा यज्ञ करा, तुम्हाला काय होईल? स्वर्गाची प्राप्ती होईल. स्वर्ग फार सुंदर आहे आणि त्या ठिकाणी काय नंदनकानन गार्डन आहेत, अप्सर आहेत आणि सोमरस आहे पिण्यासाठी, सर्व आनंद आहेत. पण कुणाला जरी विचारलं की लोक म्हणते की तुम्ही हे यज्ञ सर्व करून तुम्ही कुठे जाणार आहात? त्यांना मला स्वर्गात जाण्याची इच्छा आहे. कधी कधी आपल्या भौतिक जगामध्ये पण दाखवतात की स्वर्ग किती सुंदर आहे अशा प्रकारे. पण नरक वगैरे त्याचं वर्णन करत नाहीत. स्वर्गात दाखवतात, सर्वांना स्वर्गात जायची इच्छा आहे. पण स्वर्गात जाण्याचा जो मार्ग आहे अशा प्रकारे या वेदामध्ये वर्णन केलेलं आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद. तुम्ही हे पाय करा, तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल अशा प्रकारे. स्वर्ग प्राप्ती, चांगला जन्म, चांगल्या कुळामध्ये जन्म पाहिजे हे सांगतात. नंतर शक्ती पाहिजे, त्यासाठी वेदाचा इत्यादी विविध सकाम कर्म करण्यासाठी ते वेद सांगतात.
निष्काम कर्म करण्यासाठी भक्ती करण्यासाठी वेद सांगत नाहीत. सकाम कर्म करण्यासाठी वेद आपल्याला सांगतात. आणि ते करत करत हळूहळू प्रगती होऊन तो भक्ती करतो आणि नंतर अशा प्रकारे शुद्ध भक्त बनतो तो. वेदांचे लक्ष आपण प्रयोजन पाहिलं. पहिलं पहिलं होतं प्रयोजन, दुसरं होतं कामनापूर्ती, आणि तिसरं आहे वेदांचं लक्ष. वेदांचा उद्देश काय प्राप्त करणार आहे, जर मनोजीवनाचा लक्ष काय आहे, मनोजीवन आपल्याला काय प्राप्त आहे. तिन्ही वेगळे आहेत. एक आहे प्रयोजन आहे, दुसरं आहे पूर्ती आहे, आणि तिसरं आहे प्रयोजन. तर तिन्ही वेगवेगळे आहेत, असं नाही की तिन्ही एकच आहेत. प्रयोजन काय आपलं, लक्ष काय ते मनोजीवनाचं, या ठिकाणी भगवंताची भक्ती करून भगवंताच्या धामाला जाणे, हा मनोजीवनाचा उद्देश आहे. भजे उरे मना श्रीनंदनंदन अभय चरण अरविंदरे, दुर्लभ मानव जन्म सत्संग तरहो भाऊ सिंधुरे. तर या भौतिक जगामध्ये भगवंताची भक्ती करून भगवंताच्या धामाला जाणे, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर परत जन्ममृत्यू चक्रामध्ये आपल्याला कधी यावं लागत नाही. तर हा त्याचा मनोजीवनाचा उद्देश आहे. मनोजीवनाचा उद्देश धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त करणे हा उद्देश नाहीये. पण ते पण ठीक आहे सुरुवातीला, पण त्याच्यानंतर शेवटी भक्ती करून भगवंताच्या धामाला जाणे हा त्याचा उद्देश, मनोजीवनाचा उद्देश आहे. त्याच प्रकारे वेदांचं लक्ष आहे, हे पण भगवतीच्या दुसऱ्या अध्यायातील 45व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. 42 आणि हा जो 46 आणि हा 45, तिन्ही श्लोकामध्ये वर्णन आहे, वेदाबद्दल वर्णन आहे. त्रैगुण्या विषया वेदा निस्त्रत्रे गुण भवार्जुना, निर्द्वंद्व नितसत्वस्तो निरपेक्ष आत्मवान. तर भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगतायत की त्रिगुण्य विषया वेदा निस्त्रते भवान अर्जुना, निर्द्वंद्व नितसत्व निरपेक्ष आत्मवान. वेदामध्ये प्रमुख 3 गुणाचे वर्णन आहे. वेदामध्ये प्रमुख 3 गुण आहेत. कुठला आहे, सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण आहे. म्हणून हे अर्जुन या 3 गुणामधून वर ये. सत्वगुण का आहे, लोखंडाची सोन्याची बेडी आहे. रजोगुण चांदीची बेडी आहे. आणि तमोगुण लोखंडाची बेडी आहे. तुम्हाला म्हटलं की कुठली बेडी तुम्हाला आवडते, तर कुणी म्हणाल की सोन्याची बेडी चांगली आहे, कारण सोनं आहे ना. पण बंधनच आहे ते, मुक्त नाहीये. बंधन तुम्ही काही करू शकत नाही बांधलेला. जेलमध्ये टाकला व्यक्ती, त्याला रोज जर पंचपाकवान जरी खायला दिलं तर तो जेलमध्येच आहे तो. दुसऱ्याच्या आदेशाचं पालन करावं होतं, बांधलेलं आहे. तर म्हणून भगवान अर्जुनाला म्हणतात की तू कशामध्ये आता आहे, 3 गुणामध्ये आहेस. सत्वगुण रजोगुण तमोगुणामध्ये आहेस. सत्वगुण सुखाने बांधतो, रजोगुण कामवासने बांधतो, आणि तमोगुण निद्रासने बांधतो. समजतो, तिघाचे कार्य वेगवेगळे आहेत, आणि ते भगवद्गीतेमध्ये आपण विस्तारित चर्चा करणार आहोत. तर म्हणून 3 गुणाचे वर्णन केलेलं आहे वेदामध्ये, सत्वगुण रजोगुण तमोगुण. तर म्हणून भगवान म्हणतात की तू 3 गुणाच्या परे हो, शुद्ध सत्वगुणामध्ये माझ्या आदेशाचं पालन कर. अशा प्रकारे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णामध्ये सांगतात. तरी आपल्याला 3 गुण त्याच्यातून बाहेर आला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे, भक्ती हा एकमेव मार्ग आहे. तर भक्ती केल्याने आपण 3 गुणातून बाहेर येऊ शकतो. द्वंद्व लाभ व सुरक्षा या सर्व चिंतापासून मुक्त होऊन आत्मपरायण हो. द्वंद्व सुख दुःख लाभ हानी आणि उष्णता गरमी, मान अपमान, हे सर्व द्वंद्व आहे संपूर्ण. आता उन्हाळा आहे तर परत पावसाळा असतो, थंडी आहे गरमी आहे, मान आहे अपमान आहे, सुख आहे दुःख आहे. अशा प्रकारे सर्व प्रत्येका ठिकाणी काय आहे, द्वंद्व आहे. तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्हाला दुःख पण प्राप्त होणार. असं नाही की हमेशा सुखच राहणार नाही. बरेच लोक म्हणतात की भगवंता सुख संपत्ती घर हवे कष्ट मिळते त्यांना, आणि त्याच्याबरोबर दुःख पण त्यांना प्राप्त होतं. म्हणून भौतिक जगामध्ये हे संपूर्ण द्वंद्व आहे. लाभ आहे सुरक्षा, सर्व चिंतापासून मुक्त होऊन आत्मपरायण हो. आत्मपरायण म्हणजे माझ्या इच्छेशी संमिलित हो. माझी काय इच्छा आहे, भगवान म्हणतात की तू युद्ध कर. मग भगवंताच्या आदेशाचं पालन करणे म्हणजे आत्मपरायण हो. अर्जुनासाठी काय होतं, भगवंताच्या आदेशाचं पालन करणे म्हणजे युद्ध करणे. आपल्यासाठी काय आहे, भगवंताने जे गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे, उपदेश दिलेले आहेत, त्या उपदेशाचं जीवनामध्ये पालन करणे. तर आपल्यासाठी ते आत्मपरायण आहे. त्यासाठी भगवान म्हणतात की अर्जुनाला तू याच्यातून मुक्त हो आणि आत्मपरायण हो, म्हणजे माझ्या आदेशाचं तू पालन कर. तर हे वेदांचं लक्ष आहे. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 45व्या श्लोकामध्ये तिचं वर्णन आहे. आता तिसरं आहे, आपण पाहिलं एक की उपनिषद पाहिलं आपण, व्याख्या पाहिली. नंतर दुसरं पाहिलं वेद पाहिलं. तिसरं आहे उपनिषद काय आहे. उप म्हणजे
गुरुच्या जवळ बसून श्रवण करणे. उपनिषदाची ही व्याख्या आहे, मध्ये आहे. तर मग आता उपनिषद काय आहे? वेदांचा शिरोभाग आहे प्रस्थानत्रय. उपनिषद काय आहे? वेदांचा शिरोभाग, वेदांचं डोकं आहे उपनिषद. आणि प्रस्थानत्रय आहे. तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रस्थान आहेत. श्रुती प्रस्थान आहे, त्याच्यामध्ये वेद, उपनिषद यांच्याबद्दल वर्णन आहे श्रुती प्रस्थानामध्ये. वेद काय आहे आणि उपनिषद काय आहे याच्यामध्ये श्रुती प्रस्थानामध्ये वर्णन केलेलं आहे. दुसरं आहे न्याय प्रस्थान. तर हे उपनिषद काय आहे? श्रुती प्रस्थान आहे, न्याय प्रस्थान आहे. वेदांत सूत्र जे ज्यांना समन्वय साधते. वेदांत सूत्र म्हणजे संपूर्ण वेदाचा संपूर्ण सार निचोड जे आहे त्याला वेदांत सूत्र म्हटलेलं आहे. म्हणून बलदेव व्यास म्हणून श्रीमद भागवत हे भाषलेले वेदांत सूत्रावर भाषलेले आहे. कुठला आहे? श्रीमद भागवतामध्ये वेदांत सूत्रावर हे भाष्य आहे श्रीमद भागवत. तर दुसरा आहे न्याय प्रस्थान. वेदांत सूत्र जे त्यांना समन्वय साधते. कशाला? वेदांत सूत्राला आणि उपनिषदाला समन्वय साधते, म्हणजे त्यांच्यासाठी मार्ग काढण्यासाठी किंवा ते पालन करण्यासाठी आपल्याला काय करते? ते मदत करते. न्याय प्रस्थान उपनिषदामध्ये. तिसरं आहे स्मृती प्रस्थान. महाभारत आणि पुराण हे स्मृती प्रस्थानामध्ये येतात. न्याय प्रस्थानामध्ये वेदांत सूत्र आहे आणि श्रुती प्रस्थानामध्ये वेद आणि उपनिषद आहे. तर हे श्रुती प्रस्थानामध्ये उपनिषद म्हणजे हे 108 उपनिषद आहेत. तर ईशोपनिषद पण त्याच्यामध्येच येतं श्रुती प्रस्थानामध्ये. तर ईशोपनिषद हे श्रुती प्रस्थानामध्ये आहे, वेदांत सूत्र न्याय प्रस्थानामध्ये आहे आणि शेवटी स्मृती प्रस्थानामध्ये महाभारत आणि हे पुराण आहे. तर आध्यात्मिक जीवनाचा सूचक आहे स्मृती प्रस्थान. आध्यात्मिक जीवनाचा सूचक आहे म्हणजे आध्यात्मिक जीवन काय आहे ते आपल्याला स्मृती प्रस्थानामध्ये दाखवतात. वेदांची मुख्य भेट परमसत्य भौतिक नाही याची स्थापना करते. तर वेदाची सर्वात श्रेष्ठ भेट काय आपल्याला? परमसत्य भौतिक नाही याची स्थापना करते. परमसत्य म्हणजे भगवान. भगवान जे आहेत भौतिक नाही आहेत, पूर्णपणे आध्यात्मिक सच्चिद आनंद विग्रह आहेत, शाश्वत आहेत, चेतनामय आहेत आणि आनंदमय आहेत. तर याचं काय करते? स्थापना करते. म्हणून ईशोपनिषद हा जो ग्रंथ आहे तर हे भगवंताच्या अस्तित्वाची स्थापना करते, की भगवान श्रीकृष्ण आहेत आणि सर्व संपत्ती भगवंताची आहे. ती संपत्ती भगवंताच्या सेवेसाठी वापरली पाहिजे. म्हणून भगवंताच्या अस्तित्वाबद्दल वर्णन करते ईशोपनिषद. म्हणून हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये फार महत्वपूर्ण भाग आहे, जेणेकरून आपण हे ग्रंथाचं अध्ययन करून पुढे भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. तर हे वेदांची प्रमुख भेट आहे. परंतु व्यक्तित्वाला न मानता निर्गुण निराकार आध्यात्मिक व्यक्तित्वाचे प्रतिपादन करते. वेदांची मुख्य भेट आहे काय? स्मृती प्रस्थान. पण परंतु व्यक्तित्वाला न मानता, म्हणजे भगवान श्रीकृष्ण एक व्यक्ती आहेत, त्याला मानत नाहीत. म्हणतात की भगवंत काय आहेत? निर्गुण आहेत आणि निराकार आहेत. म्हणतात की भगवंत निर्गुण आहेत, भगवंताला कुठला गुण नाही, किंवा निराकार आहे, भगवंताला कुठला आकार नाही. तर भगवान म्हणतात की मी सच्चिदानंद विग्रह आहे. माझी प्रार्थना करतात ईश्वर परमकृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण. तर या ठिकाणी आपण पण भगवंताला म्हणतो की निर्गुण आहेत भगवंत, पण कसे आहेत? भगवंताला भौतिक गुण नाही. भौतिक गुण नाही भगवंताकडे. भगवंताकडे कसे आहेत? पूर्ण आध्यात्मिक गुण आहेत. सत शाश्वत आहेत, चेतनामय आहेत आणि आनंदमय आहेत आणि निराकार आहेत भगवंत. म्हणजे भगवंताला भौतिक आकार नाही. जो आपल्या शरीराला आकार आहे ना, का हाड आहे, मांस आहे, चरबी आहे, सर्व, तर भगवंताचा आकार नाहीये. भगवंताचा सच्चिदानंद आकार आहे. म्हणून भगवंत काय आहे? निराकार आहे, पण त्यांना भौतिक आकार नाही. निर्गुण आहेत, पण त्यांचे गुण कसे आहेत? दिव्य आहेत, भौतिक गुण नाही आहेत. सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाने भगवान बनलेले नाहीयेत. आपलं शरीर बनलेलं आहे त्याने तिन्ही गुणाने. पण भगवंताचं हे संपूर्ण. तर ह्या ठिकाणी आध्यात्मिक व्यक्ती ते प्रतिपादन करते. व्यक्तीला न मानता निर्गुण निराकार आध्यात्मिक व्यक्तित्वाचे प्रतिपादन करते. तर भगवंत निर्गुण पण आहेत आणि निराकार पण आहेत. तर एका दृष्टीने भौतिक दृष्टीने पाहिलं, भौतिकवादी पण लोक म्हणतात भगवान निर्गुण निराकार आहे. आपण म्हणतो भौतिक भगवंत निर्गुण निराकार आहे, पण कसे आहेत? भगवंताला भौतिक गुण नाहीये आणि भगवंताला भौतिक आकार नाही, तर पूर्णपणे आध्यात्मिक आहे.
तर हे ध्वनी आहेत स्मृती प्रस्थानमध्ये. परम सत्याचे तीन भाग आहेत. तर भगवंताबद्दल आता वर्णन होणार आहे पुढे. ते परम सत्याचे तीन भाग आहेत. पहिला आहे ब्रह्मन, भगवंताचे निराकार रूप आहे. जसं सूर्यप्रकाश आहे, सूर्य आहे आणि सूर्यलोक आहे. जसं ट्रेन आहे, ट्रेनचा तुम्ही दिवा पाहता, तर ते काय आहे, निराकार आहे. लांबून फक्त लाईट दिसते रात्रीच्या वेळेस. नंतर जवळ आल्याला पासून ते इंजिन पण आहे. नंतर त्याच्यानंतर डबे आहेत, नंतर काय लोक आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच प्रकारे ब्रह्मांड म्हणजे काय आहे, सूर्यप्रकाश. लोक म्हणतात की भगवान म्हणजे काय आहे, फक्त प्रकाश आहेत, ज्योतीची पूजा करतात. हा, भगवंताचं एक विस्तारित रूप आहे ते. ब्रह्मांड, परमात्मा, भगवान. सूर्यलोक आहे, सूर्य आहे आणि सूर्यप्रकाश आहे. तर त्याच प्रकारे तर ब्रह्मांड हे भगवंताचं निराकार रूप आहे. नंतर परमात्मा मायावादाचे खंडन करून भक्तीची स्थापना करतात. परमात्मा रूप आहे. तर हे ब्रह्मांची जे पालन करणारे आहेत संपूर्ण मायावादी लोक असतात. ब्रह्मज्योतीचं पालन करतात. अशा प्रकारे सर्व मायावादी लोक असतात संपूर्ण, की भगवंतच हे ब्रह्मज्योतीचं पालन करणारे हेच भगवंत आहे संपूर्ण. निराकार रूपाची पूजा करणारे मायावादी आहे. भगवंताला रूप वगैरे नाहीये. मला रूप आहे पण भगवंताला रूप नाही म्हणतात. तरी काय भक्ताला कोणतरी म्हणत होतं की असे अरे भगवंत निराकार आहेत, तर त्या भक्तांनी त्यांना विचारलं की तुम्हाला वडील आहेत का? मला आहे, मला वडील, पण त्यांना रूप आहे का नाही? मला माझ्या वडिलाला रूप आहे. मग तसं तुम्हाला रूप आहे तर तुमच्या वडिलाला पण रूप असलं पाहिजे ना. तर त्याच प्रकारे आपल्याला रूप आहे, तर आपले परमपिता भगवंत आहेत, त्यांना रूप आहे. अशा प्रकारे तर मायावादीचं खंडन करतात आणि भक्तीचा स्थापना करतात. परमात्मा तर भगवंत नुसते ब्रह्मन नाही, तर परमात्म्याच्या रूपाने भगवंत हृदयामध्ये उपस्थित आहेत. मत्ता स्मृती ज्ञान पोहणचे अशा प्रकारे 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा लावून आपल्या हृदयामध्ये भगवंत उपस्थित आहेत अशा प्रकारे. तर भगवंताचं काय आहे, परमात्मा रूप आहे भगवंताचं 24 तास. रात्री झोपल्यानंतर पण परमात्मा कार्य करतात. तर परमात्मा जर झोपला तर आपलं राम नाम सत्य होऊन जाईल. भगवान कधी झोपत नाहीत, 24 तास ऑन ड्युटी आहेत. कधी झोपत नाहीत भगवान. म्हणून आपण सर्व कार्य करतो. तरी भगवंताचं परमात्मा रूप आहे ब्रह्मन, त्याच्यानंतर परमात्मा, आणि शेवटी जे आहे पूर्ण साक्षात्कार आहे भगवान साक्षात. यांच्या खऱ्या ओळखीसाठी सिद्ध करते. भगवान साक्षात्कार आहे, निराकार रूप आहे भगवंताचं, मायाचं खंडन करता परमात्मा रूप आहे. आणि शेवटी भगवान साक्षात्कार आहे, त्यांच्या खऱ्या ओळखीसाठी सिद्ध करते. परम सत्य भगवान आहेत. खरी ओळख ओळख काय आहे, तर ब्रह्मांड परमात्मा आहे, तर खरे ओळख आहे भगवंत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान. त्याच्या खऱ्या ओळखीसाठी सिद्ध करते की भगवान कोण आहेत. पंडित यांना मारत नसेल तरी आमचे आचार्य मानतात. तर पंडित लोक कशाला मानतात, ह्यांना मानत नसतील कशाला, ब्रह्मांड परमात्मा भगवान याला मानत असतील, पण आपले आचार्य मानतात. भगवत साक्षात्काराला मानत नसतील, पण हे जे आचार्य आहेत आमचे,